यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसनं तहसील कार्यालयावर चटणी भाकर मोर्चा काढला। यावेळी केळापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी करण्यात आली। केळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक विम्याचा लाभ मिळावा, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, कापसाची हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवावे, सीसीआय केंद्र सुरू करावे, टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना कुंपण आणि वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची मदत मिळावी आदी मागण्या करत मोर्चेकऱ्यांनी बिरसा मुंडा चौकात चटणी भाकर खाऊन रोष व्यक्त केला आणि यानंतर तहसीलदारांना देखील चटणी भाकरी सोबत निवेदन सादर करण्यात आलं। मागण्या घेऊन आम्ही इथं तहसील समोर हा चटणी भाकर मोर्चा काढला आहे। तहसीलदारांना आम्ही चटणी भाकरचं त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं, पण ते तिथं आले नाही, म्हणून आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना चटणी भाकर दिली आणि आमच्या ज्या व्यथा आहे कास्तकारांच्या ते त्यांच्या पुढे मांडली। इशारा आपला राहणार आहे, निश्चितपणे इशारा हाच राहणार आहे की आम्ही आता त्यांना बोललो की 2 दिवसामध्ये आपण या सर्व विषयांना घेऊन मीटिंग लावावी आणि त्यातल्या जे त्यांच्या हातातले तहसील लेवलचे जे विषय आहेत त्याच्यावर तोडगा काढावा। जर ते काढत नसेल तर हे आंदोलन निश्चितपणे तीव्र होईल।